श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. तेव्हा आज हा 8वा श्लोक आहे. 8व्या श्लोकावर आज आपण प्रवचन बघूया. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्ण अवश्यं प्रकृतेर्वशात्. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम् अवश्यं प्रकृतेर्वशात्. तेव्हा भगवान म्हणतात, प्रकृतीं स्वाम अवष्टभ्य, म्हणजे मी प्रकृतीला आपल्या स्वाधीन ठेवतो. ही जी माझी प्रकृती आहे ती माझ्या स्वाधीन आहे, आणि प्रकृतीला स्वाधीन ठेवून भूतग्राम मिमम कृष्ण अवश्यम प्रकृतेर्वशात, हे संपूर्ण भूतसृष्टी आहे. म्हणजे यातले सर्व प्राणी आहे, प्राणी मात्र आहे, हे सर्व ब्रह्मांड आहे. ही संपूर्ण भूतसृष्टी प्रकृतीच्या स्वभावानुसार, म्हणजे जी प्रकृती आहे म्हणजे त्या प्रकृती त्रिगुणात्मक प्रकृती आहे, आणि त्याप्रमाणे जीवांचे त्रिगुणात्मक सत्वरजतमो असे स्वभाव आहे. असे स्वभाव असलेली ही जी प्रकृती, संपूर्ण भूतसृष्टी मी पुन्हा पुन्हा उत्पन्न करत असतो. म्हणजे भगवान ही सृष्टी उत्पन्न करतात, पण प्रकृतीला स्वाधीन ठेवून. प्रकृती ही सृष्टी प्रकृतीपासून उत्पन्न होते, परंतु भगवंताच्या सत्तेमध्ये ही प्रकृती निर्माण होते, ही भूतसृष्टी निर्माण होते. तेव्हा भगवान सांगतात, ही माझी प्रकृती आहे. माझी आहे म्हणजे एखादी गोष्ट माझी आहे म्हणजे काय, तर ती एकरूप आहे आमच्याशी, माझी. भगवान म्हणतात ही माझी प्रकृती आहे, म्हणजे ती माझ्याहून वेगळी अशी नाही म्हणा. ही जी प्रकृती आहे ती भगवंतापासून वेगळी नाही आहे, वेगळी करता येत. भगवंताच्या अंगच आहे, ते अर्धांग असं म्हणतात. तेव्हा ही प्रकृती भगवंताची एकरूपच आहे, आणि म्हणून ती भगवंताच्या स्वाधीनच आहे म्हणा. भगवंताशी ती एकरूप आहे म्हणून भगवंताच्या स्वाधीन आहे, आणि भगवंताच्या स्वाधीन आहे म्हणजे ती भगवंताच्या इच्छेनुसारच कार्य करते. भगवंताची जशी इच्छा तशी ती कार्य करते. भगवंताच्या इच्छेविरुद्ध कार्य करण्याचं तिला काही कारणच नाही म्हणाले, कारण ती प्रत्यक्ष इच्छाच आहे. परमेश्वराची प्रकृती म्हणजे काय हो, आणि परमेश्वराची प्रकृती ही भगवंताची प्रकृती ही भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करते. कारण काय की ती भगवंताची इच्छाच आहे. प्रकृती म्हणजे काय, वेगळी नाही, ती भगवंताची प्रत्यक्ष इच्छा, तिलाच प्रकृती असं म्हणतात. एकोहम बहुश्याम, मी एकच आहे पण बहुरूपाने व्हावं अशी भगवंताची इच्छा, भगवंताचा जो संकल्प, तो म्हणजेच तर प्रकृती. तर ती वेगळी इच्छा काय करणार, प्रकृतीची वेगळी इच्छा काय असणार म्हणा. प्रकृतीची वेगळी इच्छा नाहीये, भगवंताची इच्छा म्हणजेच ती प्रकृती, भगवंताचा संकल्प म्हणजेच ती प्रकृती, आणि ती त्रिगुणात्मक अशी प्रकृती आहे म्हणजे. आणि म्हणून भगवंताची इच्छा म्हणजेच भगवंताचा संकल्प म्हणजेच म्हणजेच ह्या प्रकृतीचं प्रगट रूप आहे. तेव्हा भगवंताचा जो संकल्प आहे, जी इच्छा आहे, ती म्हणजेच प्रकृती. तेव्हा भगवंताची ही इच्छा भगवंताच्या स्वाधीनच असतात. भगवंताच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला, तो भगवंताच्या स्वाधीनच आहे म्हणा. कारण काय की समजा आपल्याला एखादी इच्छा झाली, आपल्याला काही चांगलं खाण्याची इच्छा झाली, हॉटेलात जाऊन आपण काही खायचं अशी इच्छा झाली, तर किंवा काही आपण विकत घ्यायचं आहे त्याची आपल्याला इच्छा झाली, काही वस्तू आपल्याला घ्यायची आहे, तर त्यावेळी आपण आणि आपली इच्छा या दोन गोष्टी वेगळ्या जरी दिसल्या तर त्या वेगळ्या नसतात म्हणा. आपण आणि आपली इच्छा या दोन गोष्टी जरी वेगळ्या दिसत असल्या तर त्या वेगळ्या नाहीत.
कारण आपण आणि आपली इच्छा, आपण इच्छा केली आणि त्याच्याप्रमाणे ती इच्छा प्रगट झाली. म्हणजे ती इच्छा आपल्या स्वाधीन आहे, हे जसं आहे म्हणा. इच्छा आणि इच्छा करणारा हे एक रूपच आहे. तसंच प्रकृती म्हणजे भगवंताची इच्छाशक्ती, आणि ती नुसती इच्छा अशी नाही, ती इच्छाशक्ती आहे म्हणा. तिला संकल्प शक्ती असं म्हणतात आणि तिला चैतन्य शक्ती असं म्हणतात. म्हणजे किती नाव आहेत बघा. भगवंताची इच्छा म्हणजे भगवंताची प्रकृती, म्हणजेच भगवंताची इच्छा शक्ती, म्हणजेच भगवंताची संकल्प शक्ती, आणि ती शक्ती असल्यामुळे तिला चैतन्य शक्ती असं म्हणतात. आणि ही प्रकृती ही भगवंतानी ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणेच कार्य करते, त्याच्या पलीकडे अजिबात नसते. म्हणजे जसं भगवंतानी इच्छा केली त्याप्रमाणे ती कार्य करते. किंबहुना आपण असं म्हटलं की एखादा पतिव्रता स्त्रीप्रमाणे ती असते. पतिव्रता स्त्री म्हणजे ती आपल्या पतीच्या इच्छेच्या बाहेर नाही, त्याने सांगितलं त्याच्याप्रमाणे ती करणार, तिला पतिव्रता स्त्री असं म्हणतात. तिचं काही म्हणणं वेगळं, पतीचं काही म्हणणं वेगळं असं नाही म्हणत. किंवा तिचं म्हणणं वेगळं असलं तरी ती पतीच्या प्रेमाने त्यांना काय म्हणायचंय त्याच्याप्रमाणे ती कार्य करते, तिला पतिव्रता असं म्हणतात. म्हणजे ही जी प्रकृती आहे, ही जी इच्छा आहे परमेश्वराची, तिचा पती जो परमात्मा, इथे प्रकृती आणि पुरुष असं सांगितलं. सांख्य योगामध्ये प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे ब्रह्म म्हणजे परमात्मा, आणि प्रकृती त्याची अर्धांग, कारण ती त्याच्यापासून वेगळी नाहीये. ती परमात्म्याच्या आवडीनुसारच कार्य करत असते. जशी एखादी प्रिय पत्नी, पतीला अत्यंत प्रिय असलेली पत्नी आणि पत्नीला अत्यंत प्रिय असलेला पती, यांच्यामध्ये जसं कार्य घडतं की पत्नी त्या पतीच्या आवडीनुसार, त्यांना काय आवडतं हे तिला माहिती असतं आणि त्याच्याप्रमाणे ती सगळं करत असते. काय किंवा भक्त जसे असतात, भक्तांना सद्गुरूंना काय आवडतं त्याप्रमाणे करत असतात. आमच्या वाढदिवशी किरणनी शिरा आणला. मला एकदा म्हटलं, शिरा कसं काय बाबा शिरा आणला? तर मी कधीतरी त्यांना सांगितलं असेल की मला माझी आई शिरा करत होती माझ्या वाढदिवशी. त्याने ते बरोबर बरोबर स्मरणात ठेवलं आणि धनश्रीने तो बरोबर शिरा करून आणला, इतका सुंदर होता. म्हणजे कसं, तर याला आवडी निवडी, जिथे प्रेम असेल तिथे आवडी निवडी त्याच्या सांभाळल्या जातात. सांभाळायची गरज नसते, त्या आवडीनुसार कार्य करत. तसं त्या प्रकृतीचा पती जो परमात्मा पुरुष, त्याच्या आवडीनुसार ती प्रकृती कार्य करत असते, कारण तिला माहिती असतं की परमात्म्याला काय आवडतं त्याच्याप्रमाणे ती सर्व करत असते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मध्ये अजिबात काही मतभेद नसतात ना. अशी ही प्रकृती म्हणले भगवंताच्या सांगण्याच्या बाहेर मुळीच बाहेर जाऊ शकत नाही. म्हणले ती त्याच्याशी एवढी एकरूप असते, एवढी एकरूप असते की त्याच्या सांगण्याप्रमाणेच ती करते, किंवा ती जे करते ते सर्व त्याच्या शक्तीनेच करत असते, त्याच्या इच्छेने प्रमाणेच करत असते. आणि तिचं परमात्म्यावर एवढं प्रेम आणि एवढी एकरूपता आहे की की म्हणले ते परमात्म्याच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही आणि जाऊ शकतच नाही, कारण ती त्याचीच इच्छा आहे, इच्छा शक्ती आहे. मग ती त्याच्या शब्दाबाहेर जाणार कशी होणार? म्हणून परमात्मा म्हणजे ब्रह्म आणि त्याची पत्नी म्हणजे प्रकृती, पुरुष आणि प्रकृती, असं आपल्या वेदांतामध्ये आहे, सांख्य योगामध्ये प्रकृती आणि पुरुष यांचा हा संसार अत्यंत उत्कृष्टपणाने चाललेला आहे. संसार अत्यंत उत्कृष्टपणाने चाललाय, विनाशायास चाललाय, शांतपणाने चाललाय, सगळं शांतता आहे म्हणा. नाहीतर आमच्या आजूबाजूला आपण बघतो घरामध्ये काय ना काय चालू असतं. नवरा बायकोचं काय मतभेद, भांडण, हे ते. बायको नवऱ्याला काय जोर जोरात सांगत असते, ती खालून इथपर्यंत वरपर्यंत ऐकायला. आम्ही जसं आम्हाला असं हे कळतं की अरे आज आज रविवार आहे का सुट्टी आहे, हे कसं कळतं की खालून आवाज आला जोरात तर समजायचं हा आज शनिवार रविवार आहे होते, किंवा काहीतरी सुट्टीचा दिवस आहे. काय तेव्हा म्हणले संसारामध्ये आदर्श काय, परमात्मा परब्रह्म
आणि त्याची प्रकृती, त्याची पत्नी यांचा संसार कसा चाललाय म्हटले अत्यंत उत्कृष्टपणे, विनासायास शांतपणे निर्विघ्नपणे चाललेला आहे. प्रकृती बघा, संसार बघा, त्याच्यामध्ये काही मतभेद नाही, काही, आणि सगळं नियमित आहे. नियमित सूर्य बरोबर वेळेवर उगवतो, वेळेवर सूर्यास्त होतो, रात्र होते, दिवस होतो, नद्या वाहतात, काय समुद्रावर लाटा येतात. सर्व काही गोष्टी जी आहे म्हणा, ते सर्व एक एक अगदी नियमाप्रमाणे चाललेलं आहे. म्हणजे कशात काही गडबड गोंधळ अजिबात नाही. कारण काय, पुरुष आणि प्रकृती यांचं एवढं अंडरस्टँडिंग, किंवा पुरुषाचं जे अंडरस्टँडिंग जे म्हणतात ते म्हणजेच प्रकृती. अत्यंत शांतपणे निर्विघ्नपणे दोघात काही मतभेद, वादविवाद, भांडण न होता काहीच नव्हता, इतकं सुंदर चाललेलं आहे. तेव्हा या निसर्गाकडे जेव्हा बघितलं आपण, या निसर्गाचं जे रूप आहे म्हणजे त्याच्यापासून काहीतरी धडा या माणसाने घ्यायला पाहिजे म्हणजे, पण तो घेत नाही धडा. अरे निसर्गाकडे पहा, परमेश्वराने ठरवल्याप्रमाणे सर्व प्रकृती मध्ये सगळं घडत असतं. तिथे दोघांचं भांडण नाही, काही वादविवाद नाही, परमेश्वर एक म्हणतो, प्रकृती एक म्हणतो, असं काही नाही म्हणत. आणि म्हणूनच दोघांमध्ये डिव्होर्स नावाची गोष्टच नाही म्हणत. त्यांना डिव्होर्स नावाची गोष्ट माहितीच नाही, काडीमोड नावाची गोष्ट माहितीच नाही, मतभेदच माहिती नाही तर. आणि म्हणून त्यांचा संसार अत्यंत प्रेमानंदामध्ये सुरू आहे. आणि म्हणून खरोखरच या पृथ्वीवरच्या सर्व समस्त पती पत्नींना या परमात्मा आणि प्रकृतीरूपी जोडप्याचा संसार हा आदर्श नाही का होणार? प्रकृती आणि पुरुष, परमात्मा आणि त्याची प्रकृती यांचा जो संसार आहे तो किती आदर्श आहे, की काहीच मतभेद नाही होणार. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे पतीने आपल्या व्यवहाराची मुळीच काळजी करू नये अशी दक्षता ती प्रकृती घेते म्हणा. ती सर्व काही काम करून टाकते म्हणा, त्यांच्यासाठी काही काम ठेवतच नाही. जशी पत्नी सर्व काम आपलं करून घेते, काही ते काम ठेवतच नाही. असं प्रेमाने म्हणते, काय तुम्ही तो बसूनच राहता, सकाळपासून जे बसून राहता, काहीच काम करत नाही. आमच्या मंडळी सांग, तुम्ही काहीच काम करत नाही, काही काम करत नाही असं नाही म्हणून, की मी सगळं काम करतो, मला सगळं बघावं लागतं, सगळं काही ते बघत असते, आम्ही फक्त तिथे बसलेले असतो. काही नाही तसं म्हणाले, स्वतः काहीच काम करायचं, केवळ आनंदात पडून राहा, केवळ आनंदात पडून राहायचं, अकर्ता व्हायचं, काहीच आपण करायचं नाही. अकर्ता परमात्मा कसा आहे म्हणजे अकर्ता. ती प्रकृती त्याला काही काम करूच देत नाही, किंवा काही काम करायचं काही ठेवतच नाही, तो अकर्ता आहे. किंवा हल्लीच्या भाषेत म्हटलं नाकर्ता. काही बायका म्हणतात, माझा नवरा काही करतच नाही. आमची मुलकरीण म्हणते, हो बाबा तू काही करतच नाही. म्हटलं त्याला बोलायचं नाही काय पती कशा करत, मी त्याला म्हटलं पती कशा करता असतो सांग, पती कशा करता असतो? प्रेम करण्यासाठी. पत्नीला पती कशा करता हवा असतो? प्रेम करण्यासाठी. बस पतीवर प्रेम करायचं एवढंच. पती हा प्रेम करण्याची वस्तू आहे, वस्तू म्हणाल तर प्रेम करण्याची वस्तू आहे. आणि त्याच्याशी तू भांडायला लागली तर कसं काय होईल? पण असं तिला सांगता तिच्यात एवढा बदल झाला की ती म्हणाली, बाबा आता मी काही त्यांना म्हणतच नाही तुम्ही कामावर जाता की नाही, काय करता. आणि पूर्वी म्हणले आमच्यात भांडण व्हायची, आता काहीच भांडण नाही म्हणाले, कारण तीच सगळं काम करते, तीच सगळं कमाई करून आणते सगळं. पण आता म्हणले त्याच्यात बदल व्हायला, तो निदान पूर्वी म्हणले काम बघायला जायचंच नाही, आता काम बघायला जातो म्हणाले. आणि माझ्याशी बोलतो की आज मी असं मला काम मिळालं, अमकं झालं तमकं झालं. म्हटलं बघ, तू तुझ्यात बदल केला तर बरोबर त्याच्यात बदल झाला आपोआप. आणि हे आम्ही म्हणलं आम्हाला कसं कळलं, तर पुरुष आणि प्रकृती याचा आदर्श समस्त काय पती पत्नीना हा आदर्श आहे. पती अकर्ता, पत्नीच्या व्यवहारात मुळीच हस्तक्षेप. बरं काही लोक असतात ते पत्नीला सांगत असतात, अमुक कर तमुक कर, हे कर ते कर. आम्ही सांगतो पण आम्ही काही जास्त फोर्स करत नाही, तुम्हाला करायचं तसं करा.
पण पत्नीच्या व्यवहारात तो मुळीच हस्तक्षेप करत. हे कुणाकडून शिकलो आम्ही? तर जो परब्रह्म परमेश्वर आहे तो काय करतो, तो काही हस्तक्षेप करत नाही. प्रकृतीचं जसं चाललेलं आहे तसं तो करतो. कोणाला दुःख झालं तरी तो काही म्हणत नाही, कोणाला काही संकट आलं तरी तो काही हस्तक्षेप करत नाही, कोणाला काही सुख झालं तरी तो हस्तक्षेप करत नाही. पण मात्र एकाच वेळ तो हस्तक्षेप करतो कुठे? भक्तांच्या बाबतीत. भक्तांच्या बाबतीत मात्र तो साक्षीने पक्ष घेतो काय. पण ती गोष्ट वेगळी आहे म्हणा. तेव्हा आणि प्रकृती त्या भक्ताला ती समजून घेते, अरे हे भक्त आहे आणि त्या भक्तांचं रक्षण करायचं, ही प्रकृती सुद्धा त्याला अनुकूल होते. तेव्हा पत्नीच्या व्यवहारात मुळीच हस्तक्षेप करू नये हे कसं, कुठून आपण शिकतो? तर त्या परमात्म्याकडूनच हे शिकावं. आणि केवळ तिचं कौतुक तो बघत राहतो. परमात्मा कसा, तिचं कौतुक बघ. हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. तो उन्हाळा येतो, हिवाळा येतो, फुलं येतात, कसं काय बहर येतो, बगीचे फुलतात, शेत फुलतात, नद्या वाहतात. म्हणजे हे सगळं सृष्टीचे कौतुक जाण बाळा. बाळा हे सृष्टीचं कौतुक आहे असं परमात्मा सांगतो. अरे बाळा हे सृष्टीचं कौतुक तू बघ म्हणले. पश्चिमी योगमैश्वरम असं भगवान सांगतात. अरे माझं योगाचं ऐश्वर बघ. सर्व प्रकृतीमध्ये, प्रकृती ही जी आहे म्हणले पराविद्या तिला असं म्हटलं. तिचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आलंय. पराविद्या, इथे प्रकृती असं म्हटलं की ही माझं ऐश्वर, योगाचं ऐश्वर आहे. ते माझं तू बघ, मी कसं बघतो तसं तू बघ म्हणले, त्याचा आनंद घे. तेव्हा पत्नीने म्हणले आपला सर्व संसाराचा व्यवहार अत्यंत चोखपणे, कौशल्याने करावा, प्रयत्नाने करावा, धीटपणे करावा, यशस्वीपणे करत राहावं. आमच्या करोनामध्ये आम्हाला बरं एवढे आजारी होतो, आमच्या मंडळीने सगळं एवढं धीटपणे केलं, एवढं आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. बरं दुसरं कोणीच नव्हतं इकडे, कोणी येऊ शकत नव्हतं तेव्हा. त्याने आम्हाला बरोबर हे काय ती व्हॅन बोलवून सगळं करून तिकडे नेलं. सगळं काय हिशोब वगैरे, बँकेत जाऊन पैसे वगैरे घेऊन. म्हणजे हे सगळं धीटपणे, कौशल्याने, चोखपणाने, हे कशामुळे होतं? प्रेम असल्यामुळे होतं. आणि यशस्वीपणाने. तेव्हा ते कौतुक परमात्मा त्या प्रकृतीचं कौतुक कसं बघतो ना. परमात्मा आणि प्रकृती यांचा हा संसार आहे ना, अत्यंत आदर्श असा संसार आहे. आणि सर्व जोडप्यांनी जर हा आदर्श पुढे ठेवला तर म्हणले हा भारत देश. आणि बघा त्या प्रकृतीला त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. पूर्ण. तो भगवान म्हणतात की ती माझ्या स्वाधीन आहे. प्रकृती माझ्या स्वाधीन आहे. एकीकडे तर ती स्वाधीन आहे म्हणले. प्रकृती स्वामरोष्टभ्य. प्रकृती माझ्या स्वाधीन आहे आणि स्वाधीन तिला ठेवून मी सृष्टी पुन्हा पुन्हा निर्माण करतो म्हणले. खरं प्रकृतीच ही सृष्टी निर्माण करते, परंतु ती परमेश्वराची सत्ता आहे म्हणून. भूतग्राममिमं कृत्स्नम् अवश्यं प्रकृतेर्वशात्. तेव्हा म्हणले मी आपल्या प्रकृतीला स्वाधीन ठेवतो आणि प्रकृतीच्या स्वाधीन काय, माझ्या स्वाधीन प्रकृती आहे आणि प्रकृतीच्या स्वाधीन काय आहे? ही संपूर्ण भूतसृष्टी, भूतमात्र, जीव, या जगातले हे सर्व म्हणाले, संपूर्ण ब्रह्मांडातले गोष्टी, सर्व वस्तू ही त्या प्रकृतीच्या स्वाधीन आहेत. आणि प्रकृतीच्या स्वभावानुसार ते कार्य करतात. मला काय आवडतं त्याच्याप्रमाणे प्रकृती कार्य करते. आणि प्रकृती जीवाच्या आणि प्रकृतीच्या स्वभावानुसार, सत्व रज तम या गुणानुसार सर्व जीव वागत असतात. अवशात. त्यांना दुसरं काही तसं करता येत नाही म्हणाले. प्रकृतीने सत्व रज तम गुणांनी प्रेरित केलं तसंच तो वागत असतो.
तो आपल्या मनाने काही वागू शकत नाही. आणि जेव्हा तो आपल्या मनाने काही वागतो तेव्हा तेही त्या गुणांमुळेच असतं. म्हणजे गुणांना बांधल्यामुळे तो अवश्य झालेला असतो आणि म्हणून तो तसा वागतो. आणि म्हणून भगवान सांगतात की ज्याप्रमाणे प्रकृती ही माझ्या अधीन राहते, भगवंताच्या अधीन राहून हे सर्व सृष्टी कार्य करते, त्याचप्रमाणे म्हणाले जीव देखील. आता इथे ब्रह्म किंवा परमेश्वर परमात्मा मध्ये सृष्टी आहे, मध्ये प्रकृती आहे त्रिगुणात्मक, आणि त्याच्यानंतर जीव आहे. तो जीव आहे हा परमात्म्याचा अंशच आहे म्हणले. जीवाला चैतन्याचा अंश म्हणतात भगवंताच्या. आणि प्रकृती ही तर चैतन्य स्वरूपच आहे म्हणाले. ती भगवंताची अर्धांगिनी आहे आणि जीव हा अंश आहे. असं तीन गोष्टी आहे म्हणाले. आणि प्रकृती भगवंताच्या अधीन राहून सृष्टी कार्य करते आणि भगवंत तिच्याकडून करून घेतो ते. आणि जीव हा प्रकृतीच्या अधीन आहे म्हणाले. सर्व भूतसृष्टी हे प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृतीच्या इच्छेप्रमाणे कार्य करते, तीन गुणाप्रमाणे कार्य करते. सर्व कर्म जीव त्याच्याप्रमाणे करत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे पत्नी ही पतीच्या अधीन आहे पण संसाराचे व्यवहार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. म्हणजे एकीकडे भगवान सांगतात की ती माझ्या अधीन आहे, माझ्या अधीन राहून संपूर्ण विश्वाचं कार्य करते, कारण मी काहीच करत नाही, मी अकर्ता अभोक्ता असा मी आहे. तेव्हा ती माझ्या अधीन आहे पण संसाराचे सर्व कार्य व्यवहार करण्याला तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही विचारत नाही तुम्ही किती खर्च केला, याच्यावर किती खर्च झाला, आपल्या गमतीने कधीतरी विचारतात. पण असं नाही की हे एवढा खर्च का केला, तेवढा खर्च का केला, असं नाही म्हणा. कारण काय, तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि जेव्हा तिला पूर्ण स्वातंत्र्य असतं तेव्हा ते पूर्ण सर्व गोष्टी व्यवस्थित करत असते. पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण अधिकार आहे तेव्हा ती गोष्टी करू शकते. तेव्हा तुम्ही स्वातंत्र्य दिलंच नाही तर कोणी कसं काय करणार. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंटमध्ये असं आहे, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही दिलं पाहिजे तुम्ही. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी गो हँड इन हँड. एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी जर अथॉरिटी नाही दिली, अथॉरिटी नाही आहे त्याला काही गोष्ट करण्याची, तर तो तेवढं चांगलं काम करू शकणार नाही. आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी जे केलं आहे त्याला तो जबाबदार आहे. म्हणजे जबाबदारी पण त्याचबरोबर त्याला अधिकार पाहिजे, अथॉरिटी पाहिजे. अथॉरिटी नाही तुम्ही नुसतं जबाबदार धरलं प्रत्येक ह्याच्यात तर तो म्हणजे जाऊ दे मी काही काम करतच नाही. तसं भगवंतानी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, अथॉरिटी दिली आहे. या प्रकृतीला सगळी अथॉरिटी दिली आहे. जसं पत्नीला पती सगळी अथॉरिटी देतो, किंवा आजकालच्या जगात तर पत्नी पतीला अथॉरिटी देते माझ्या ऑथॉरिटी शिवाय काय करायचं नाही. म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे. आज हा कलियुग आहे. पण खरं काय, खरं स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे काय हो. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे ती आपल्या मनाप्रमाणे वागेल असं नाही. स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे ती आपल्या मनाप्रमाणे, पतीच्या मनाप्रमाणे ती वागते. संपूर्ण पती तिला संपूर्ण स्वातंत्र्य देतो, तू वाग आणि तू काही वेगळं करणार नाहीस हे मला खात्री आहे, अशी खात्री जेव्हा देतो. आणि तिला अधिकार देतो, मला माहिती आहे की तू काही याच्यात गडबड गोंधळ करणार नाही, तू सर्व कौशल्य तुझ्या ठिकाणी आहे, सर्व बुद्धी तुझ्या ठिकाणी आहे, सर्व काही गोष्टी तुला कळतात आणि म्हणून मी तुला सर्व स्वातंत्र्य दिलेलं आहे, सर्व अधिकार दिलेले आहे. आणि मग स्वातंत्र्य आणि अधिकार सर्व तिला देतात. म्हणून अशा रीतीने स्त्री स्वतंत्र आहे, प्रकृती स्वतंत्र आहे. परंतु भगवंताच्या सत्तेत, भगवंताची सत्ता आहे म्हणा. तशीच घरात मुख्य व्यक्ती, पूर्वी कसं असायचं, घरात मुख्य व्यक्ती, मोठं कुटुंब असायचं, 3-4 भाऊ, 3-4 बहिणी, काय अनेक लोक पाहुणे हे सगळे. पण त्याचा मुख्य कोण, घराचा जो मुख्य आहे
मुख्य पुरुष आहे, तो तिथे आहे, त्याची सत्ता चालते. काही गडबड झाली तो लगेच तिथे सूचना करतो. पण तिथे सगळ्यांना स्वातंत्र्य आहे म्हणा, तिथे कोणावर असं बंधन नाहीये. तेव्हा असं पूर्ण स्वातंत्र्य असतं, तेव्हा गोष्टी योग्य प्रकारे घडतात. तसं म्हणले स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य असावं, घरामध्ये पूर्ण स्वातंत्र्य असावं, म्हणजे आणि अधिकार असावे सगळे, की तू तू करशील ते बरोबरच करणार आहे काय, असं तिला स्वातंत्र्य जेव्हा असतं. पण ती पतीच्या अधीन अधीन राहून ते स्वातंत्र्याचा उपभोग घेते आणि पतीला ते प्रसन्न करून घेते, आणि पती तिच्या कार्यात काही हस्तक्षेप करेल. तू ठरवलाय ना, बस तो आता करणार, माझी खात्री आहे. तेव्हा हे भगवंतानी घालून दिलेलं उदाहरण आहे म्हणा, भगवंतानी घालून दिलेला हा आदर्श आहे. तेव्हा भगवंतानी आपल्या आचरणाने हा आदर्श घालून दिलाय की स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपल्या या सनातन वैदिक धर्मामध्ये स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिने किती पैसे खर्च करायचे, काय वस्तू घ्यायच्या, त्यावर काही हरकत नाही, हरकत घ्यायची नाही म्हणा. सर्व संसार कसा सुखाचा होतो, कुठल्याच गोष्टीवर काही हरकत घेतली नाही. काय पतीने हरकत केली की झालं म्हणलं, हरकत झाली. पत्नीवर काही हरकत घेतली की ज्या काही गोष्टी केल्या तिच्यात की झाली, दोघांची फारकत झाली, म्हणून पतीने हरकत घेऊ नये आणि पतीला काय आवडतं त्याप्रमाणे करावं, त्याच्या अधीन राहून. असं झालं तर काय होईल, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. तेव्हा जसं प्रकृती भगवंताच्या स्वाधीन राहून सर्व कार्य स्वतंत्रपणे करते, त्याचप्रमाणे हा जीव प्रकृतीच्या स्वाधीन राहून, आता जीव आला, पुरुष प्रकृती तो झालं म्हणलं, प्रकृती पुरुषाच्या स्वाधीन राहून सर्व स्वतंत्रपणे कार्य करते. आता हा जीव कोणाच्या स्वाधीन आहे, जीव प्रकृतीच्या स्वाधीन आहे. जसा पतीच्या स्वाधीन पत्नी आहे आणि पत्नीच्या स्वाधीन काय, बालक आहे, छोटं बालक आहे, त्याला काय विचारायला कळत नाही, म्हणून तो आईच्या स्वाधीन आहे. तसं म्हणले हा जीव प्रकृतीच्या स्वाधीन राहून कर्म करीत असतो, तिच्या स्वाधीन राहून, तिच्या रक्षणामध्ये राहून तो सर्व गोष्टी करतो. ती त्याच्याकडून सर्व करून घेते 3 गुणांनी, म्हणून तोही पूर्ण स्वतंत्र आहे. जसा मुलगा पूर्ण स्वतंत्र असतो. आम्ही जर फिरायला जातो, अहो लहान लहान मुलं एवढं हुशार असतात, हल्ली नीट चालता येत नाही एका पोराला, अंगठी टोपडी व्यवस्थित घातली, आई त्याचा हात धरून आहे, अगदी छोटासा मुलगा आहे, पण तो आईचा हात धरून त्या अशा पायऱ्या आहेत त्याच्यावर चढतो. त्याला माहित आहे तिकडे चॉकलेट मिळतं का काय मिळतं आणि त्या मोठ्या दुकानात त्याला जायचंय, छोट्या दुकानात नाही मोठ्या, तो असं दुखतो, बोलता पण येत नाही, असा हात दाखवतोय बघा. म्हणजे त्या लहान मुलालाही स्वातंत्र्य आहे, आईला काय मागायचं स्वातंत्र्य आहे, तो तिला ओढून घेऊन गेला म्हणा तिकडे काय. तेव्हा आणि मग आईने काय केलं, त्याला आपल्या कडेवर घेतलं आणि तिला काय त्याला पाहिजे ते घेऊन दिलं. तर म्हणले इकडे प्रकृती स्वतंत्र आहे आणि जीवही स्वतंत्र आहे, पण हे सर्व त्यांच्या कर्मांना जबाबदार आहे म्हणा. प्रकृती जबाबदार आहे आणि जीवही जबाबदार आहे, तो जे काही कर्म करतो तो, कारण त्याचं चांगलं वाईट केलं तर चांगलं वाईट परिणाम भोगायला त्याला भोगावे लागणार. या दृष्टीने जीव हा प्रकृतीच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून आमच्या एका सरांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्ही काय वर्गामध्ये थोडस हे केलं होतं, तेव्हा आमच्या एका सरांनी सांगितलं, तुला शिक्षा देतो म्हणलं, म्हण 100 वेळा म्हण, हा सतकर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. 100 वेळा त्यांनी आमच्याकडे म्हणून घेतो हा सतकर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. तेव्हा जसं बालक मातेच्या पूर्णपणे अधीन असतं,
लहान असताना बालक मातेच्या पूर्णपणे अधीन असतो. त्याचं कुठलंही कार्य मातेच्या सहाय्याशिवाय होऊ शकत नाही. पण तोच मोठा झाल्यानंतर माता त्याच्या स्वाधीन होते. त्याच्या सांगितल्याशिवाय तो किती काही करू शकत नाही. तेव्हा तसंच म्हणले, हे परमेश्वर, प्रकृती आणि जीव आणि भूतसृष्टी यांचं नातं संबंध आहे म्हणा. हे त्यांचे नाते संबंध आहे, हे त्यांचं कुटुंब आहे म्हणा. पण हे विसरतो जीव आणि त्याच्यामुळे त्याला सर्व दुःख होतं. म्हणून जसं प्रकृती भगवंताच्या अधीन राहून सृष्टी करते, त्याप्रमाणे जीव देखील प्रकृतीच्या अधीन, सर्व जीव ही भूतसृष्टीच्या प्रकृतीच्या अधीन राहून कर्म करत असतात. तेव्हा ते सांगतात की तसंच बालक सुद्धा प्रकृतीच्या अधीन राहून सर्व करतो, असे संबंध आहे म्हणा. मग ती माता त्या बालकाला, ते बालक म्हणले त्या आपल्या स्वभावाप्रमाणे वागतात. बालकाचा स्वभाव असतो, ते कधी मातेला प्रेमाने बिलगतं, कधी ते हट्ट करतं, ते धावत जाऊन आईला पकडतं, माझी आई, तेव्हा ती आनंदित होते. काय हट्ट करतो, रडतो, रागावतो, कधी तो हसतं, खेळतं. हे सर्व, या सर्व गोष्टीमध्ये कधी ती त्याला रागवते, मस्ती केली असते, हे सर्व याच्यामध्ये होत असतं. तसं प्रकृती आणि जीव याच्यामध्ये सर्व सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त होऊन तो जीव कर्म करत असतो. आणि रजतम गुणामुळे त्याला दुःख आणि कष्ट होतात. या प्रकृतीमध्ये रजतम गुणांनी त्याला कष्ट होतात आणि सत्व गुणामुळे त्याला आनंद किंवा सुख होतं. सत्वगुण, त्याला जो सुख होतं किंवा आनंद होतो तो सत्वगुणामुळे होतो, आणि रजतम गुणामुळे त्याला दुःख होतं. पण त्याला हे कळत नाही, आणि म्हणून त्याला जर आनंद खरा व्हायचा असेल तर त्यांनी सत्वगुण वाढवला पाहिजे. सत्वगुण, पण लहान बालकाला हे कळत नाही म्हणून त्याला दुःख होतं. तसं जीवाला दुःख का होतं? या मायेतून, मायेच्या पलीकडे तो जाऊ शकतो. या मायेच्या पलीकडे जाऊन त्या परमेश्वराशी तो एकरूप होऊ शकतो. फक्त याच्यामध्ये काय आहे म्हणले, एक उपाय आहे याच्यावर. तो मायेच्या अधीन आहे, त्या मायेच्या बंधनामध्ये तो पडलेला आहे, सुखदुःख अनुभव. पण मायेच्या पार तो कसं जायचं? तर त्यांनी जर सत्वगुण वाढवला, सत्वगुण हाच असतो म्हणा, सत्वगुणानेच परमेश्वराची प्राप्ती होते. तर त्यांनी जर सत्वगुण वाढवला, आता सत्वगुण वाढवायचा म्हणजे काय? तर म्हणले सद्गुरूला तो शरण गेला. आधी त्याला कळलं की सद्गुरू आपल्याला ज्ञान देतील, आपल्याला योग्य मार्ग दाखवतील, असं त्याला सत्वगुणानेच कळतं. आणि सद्गुरूला शरण गेल्यावर त्याचा सत्वगुण सद्गुरू वाढवत असतात. सत्वगुण जसा जसा त्याला वाढत जातो, सद्गुरू त्याला ज्ञान देतात, प्रेम भक्ती देतात, त्यांनी त्याचा सत्वगुण वाढत 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 गेला की रजोगुण तमोगुण आपोआप कमी होतो. म्हणजे सूत्रच आहे, या 3 गुणांचं हे सूत्र आहे. रजोगुण तमोगुण तुम्ही कमी करायला कमी नाही करू शकत. हा, थोडस नियंत्रणात तुम्ही ठेवू शकता. तमोगुणातल्या गोष्टी करायच्या नाही, रजोगुणाच्या गोष्टी जास्त करायच्या नाही, हे तुम्ही नियम, हे सद्गुरूच सांगतात, हे नियम. आणि त्याच्यामुळे रजोतम गुण जरा कमी होतो, पण सत्वगुण वाढवावाच लागतो. सत्वगुण म्हणजे प्रेम भक्ती आणि ज्ञान म्हणजे सत्वगुण. तर जेव्हा सत्वगुण जेव्हा आपण वाढवतो, सद्गुरूला शरण गेल्यानंतर सत्वगुण हा वाढतो. साधनं जेव्हा आपण करतो, सद्गुरूंच्या ठिकाणी प्रेम भक्ती ज्ञान सेवा, हे सेवाभाव हे जेव्हा येतं त्याला सत्वगुण असं म्हणतात. आणि हा सत्वगुण जेवढा जास्त जास्त वाढतो तसा तसा तो मायेतून पलीकडे जायला लागतो, मायेच्या बंधनातून तो सुटायला लागतो आणि तो परमात्म्याकडे जातो म्हणा. आणि हे सर्व भगवंताच्या सत्तेमध्ये, अशी याला भगवंताची सत्ता असं म्हणतात. जरी तो जीव मायेच्या अधीन असला तरी शेवटी तो परमेश्वर, माया ही परमेश्वराच्या अधीन आहे.
असं भगवंत सांगतात. आणि म्हणून सत्वगुणातून सत्वगुणाचा अंगीकार केल्यानंतर, सत्वगुण वाढवल्यानंतर सद्गुरूंच्या कार्यामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान, त्यांची सेवा हे जेव्हा घडत राहतं, हे जेव्हा जास्तीत दृढपणे घडतं, तेव्हा तेवढा सत्वगुण त्याचा वाढतो. म्हणा सत्वगुण राहावा अंगारा, बिंचू इंगळी उतरे झरझरा. काय तमो गुण मागे सारा. या विंचवाला कसं उतरावं, याचा उतारा काय म्हणा, तमोगुण मागे सारा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. असं सांगतात एकनाथ महाराज सांगतात. तेव्हा म्हणले सत्वगुण आपला वाढवला पाहिजे, आणि तो सद्गुरूंच्या कार्यातच वाढतो. एरवी तो नाही वाढू शकत. एरवी तुम्ही काही साधना करा, काय करा, काही म्हणले त्याचा उपयोग होत नाही. जोपर्यंत सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान आणि सेवा हे घडत नाही, तोपर्यंत सत्वगुण वाढत नाही. या गोष्टींनी तो वाढणार, कारण ही भगवंताची सत्ता आहे. त्याच्या अधीन ती प्रकृती आहे, त्याच्या अधीन ती माया आहे. आणि म्हणून हे भगवंताच्या संकल्पामुळे घडत असते. म्हणून भगवान सांगतात, प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य. मी प्रकृतीला आपल्या स्वाधीन ठेवत असं सांगतात. आणि प्रकृतीच्या स्वाधीन असलेली संपूर्ण भूत सृष्टी प्रकृतीच्या स्वभावानुसार पुन्हा पुन्हा उत्पन्न करत असते. सत्व रज तम हा जो स्वभाव आहे, त्यानुसार मी ही सृष्टी उत्पन्न करतो. भगवान काय म्हणतात, मी खरं प्रकृती ती भूतसृष्टी निर्माण होते प्रकृतीमध्ये, पण भगवान सांगतात मी करतो. का तर प्रकृती ही भगवंताच्या स्वाधीन आहे, भगवंताच्या सत्तेमध्ये ती कार्य करत असते. कारण हे प्रकृती म्हणजे भगवंताचा संकल्प, त्याची इच्छा, आणि म्हणून त्याच्या इच्छेने सर्व काही घडत असतं. यशवंतराव मामलेदारांचं त्यांची कथा आहे, ते एक कथा सांगायचे. सत्सिद्ध पादाचार्य स्वामी महाराज ते मामलेदार होते. ते सांगायचे की मामलेदार म्हणजे जेव्हा कचेरीत जातात, मामलेदार कचेरीत, तेव्हा म्हणजे त्यांच्या चार बाजूला 4 पोलीस शिपाई असतात. ते त्यांचे अंगरक्षक कशा करता असतात, ते त्याचे अंगरक्षक असतात. आणि त्याच्या इच्छेप्रमाणे ते वागतात. पोलीस शिपाई त्याच्या आज्ञेत ते असतात, त्यांनी सांगितलं तसे करतात, त्याच्या ते अधीन असतात. त्याची सत्ता, मामलेदारांची सत्ता त्या पोलीस शिपायांवर चालते. तसंच म्हणले वरवर बघतात, चोराच्याही 4 बाजूला 4 पोलीस असतात, मामलेदारांचा 4 बाजूला 4 पोलीस असतात, तसं चोराच्याही 4 बाजूला 4 पोलीस असतात. पण म्हणले ते त्या चोराला बांधतात त्याचे हात, आणि त्याच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवतात. आणि तिकडे चोराचं यांच्यावर काही चालत नाही सत्ता. तर त्या पोलिसांची सत्ता या चोरांच्या वर चालते. तेव्हा चोर हे त्या पोलिसांच्या अधीन असतात. तर मामलेदार हे पोलिसी शिपाई मामलेदारांच्या अधीन असतात. त्याप्रमाणे म्हणले प्रकृती आणि भूत मात्र हे भगवंताच्या अधीन असतात. आणि भगवंत सर्व काही करूनही त्याच्यापासून मुक्त असतो. म्हणा सर्व काही भगवान करतात, पण त्याच्यापासून ते मुक्त असतात, ते त्यात गुंतलेले नसतात. म्हणा आता हे पुढच्या श्लोकात सांगणार आहे ते कसे मुक्त असतात. भगवंत सर्व काही करतात आणि ते मुक्त असतात, हे पुढच्या श्लोकात सांगतायत. तेव्हा भगवान सांगतात, प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृज्यामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्ण अवश्यं प्रकृतेर्वशात्. श्री गुरुदेव दत्त.